मंडळी, यंदाचं वर्ष संपत आलंय. आता काहीच दिवसात या वर्षातील राहिलेले आहेत तेवढे दिवस देखील संपतील. या वर्षभरात राज्यामध्ये अनेक घटना घडल्यात. त्या घटनांमुळे वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा ह्या तर जास्तच होत असतात. मग या चर्चामध्ये राजकीय नेते देखील सहभागी असतात. राजकीय नेत्यांची देखील चर्चा होत असते. अशाच प्रकारे यंदा कोणकोणत्या नेमक्या राजकीय नेत्यांनी मैदान गाजवले, महाराष्ट्रात ते चर्चेत राहिलेले आहे, याविषयी जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, राजकीय नेत्यांपैकी चर्चेत राहिलेलं पहिलं नाव आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे चांगले चर्चेत राहिलेले आहेत. सप्टेंबर 2023 अगोदर मनोज जरांगे पाटील हे कोणालाच माहीत नव्हते आणि आता महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच जनतेला मनोज जरांगे पाटील हे नाव माहीत झाले. जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला सप्टेंबर 2023 मध्ये. तेव्हापासून ते चर्चेत आले. त्यांनी त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेमुळे ते चांगले प्रकाशझोतात आले. त्यानंतर शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, गिरीश महाजन, प्रकाश आंबेडकर असे महाराष्ट्रातील मातब्बर नेते त्यांच्या भेटीला गेले. त्यांची सत्ताधाऱ्यांनी समजूतही काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर त्यांना भेटायला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले. तेव्हा त्यांनी सरकारला आरक्षणासाठी मुदत देऊन उपोषण मागे घेतलं. यानंतर त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दौरा केला. या दौऱ्यात जरांगे पाटलांनी मराठा समाजाला मार्गदर्शन केलं. या दौऱ्यामुळे त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली. त्यानंतर सरकारने न्यायमूर्ती समिती, शिंदे समिती स्थापन केली आणि त्या समितीनं आरक्षणाचा प्रश्न दिलेल्या वेळेमध्ये मार्गी लावला नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. यावेळी त्यांनी 9 दिवस उपोषण केलं. पुन्हा त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ गेलं, त्याला यश आलं. यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम वेळ दिला. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम हे वेगानं सरकारनं सुरू केलेलं पाहायला मिळते. अशा सगळ्या गोष्टीमुळे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे, अंतरवली सराटीत झालेल्या मोठ्या सभेमुळे असो किंवा त्यांच्या उपोषणाच्या स्टाईलमुळे, मागे न हटण्याच्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटील हे मागच्या वर्षभरामध्ये म्हणा किंवा सप्टेंबर पासून अलीकडच्या या महिन्यामध्ये चांगले चर्चेमध्ये राहिलेलं व्यक्ती हे मनोज जरांगे पाटील म्हणून महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे शरद पवार. या वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्या अगोदर आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यामध्ये चर्चेत राहिलेले आहेत. तसं शरद पवारांचा गुणधर्म नेहमी चर्चेत राहणं हा असतो. त्याचप्रमाणे यंदा मे 2023 अर्थात 2 मे रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरला लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या पुस्तकाचं 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन सुरू होतं. या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात, संपूर्ण महाराष्ट्रात एवढंच नाही तर संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली. अचानक शरद पवारांनी ही अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्याची बातमी संपूर्ण देशभर पसरली आणि यामुळे शरद पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या घटनेच्या वेळी राज्यभरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, खासदार, आमदार, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे सगळे उपस्थित होते. सर्वांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पवारांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या आणि या संपूर्ण घटनेमुळे ही संपूर्ण घटना राज्यभर चर्चेत आली आणि शरद पवार हे चांगलेच तेव्हा चर्चेत आलेले पाहायला मिळाले. त्या दिवसापासून पुढे अनेक दिवस पवारांनी चांगलंच गाजवलेले पाहायला मिळाले. त्यानंतर पवारांनी राजीनामा देखील मागे घेतला. याही गोष्टीमुळे राज्यात आणि देशात पवारांची चांगली चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर देखील शरद पवार हे चर्चेत राहिलेले पाहायला मिळालेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जेव्हा पवारांना प्रश्न विचारण्यात आला की राष्ट्रवादीत आता मोठा आश्वासक चेहरा कोण, तेव्हा शरद पवारांनी उत्तर दिलं होतं शरद पवार. यावेळीही ते चांगले चर्चेत आलेले होते.
पक्षात फूट पडली तरी ते डगमगले नाहीत. त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही पवार स्वतः उपस्थित राहिल्यामुळे देखील चर्चेत आलेले पाहायला मिळाले होते. अशा प्रकारे शरद पवारांच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे ते यंदाही चर्चेत राहिलेले आहे. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ चांगले चर्चेत राहिलेले आहेत. ते अगदी राष्ट्रवादी पक्षातील फुटीपासून त्यांनी अजित पवारांच्या सोबत जाऊन भाजप शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. फुटीच्या वेळी ते शरद पवारांना भेटून गेले होते. शरद पवारांनी सांगितलं, छगन भुजबळ मला म्हणाले काय चाललंय बघून येतो. त्यानंतर ते आलेच नाहीत, अर्थात ते अजित पवारांसोबत सरकारमध्ये गेले. यामुळे देखील ते चर्चेत आले होते. त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अन्न नागरी पुरवठा खातं मंत्रिमंडळात मिळालं. दरम्यान छगन भुजबळांनी एक वक्तव्य देखील केलं होतं. ब्राह्मण लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी ठेवत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यावेळेस देखील छगन भुजबळ हे चांगले चर्चेत आलेले होते आणि वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलेले होते. तेव्हा त्यांना धमकीचे फोनही आले होते. त्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली. मनोज जरांगेचे उपोषण, आंदोलन, सभा सुरू झाल्या. या दरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसीचे नेते म्हणून मराठा समाजाच्या या मागणीला विरोध केला होता किंवा मराठा समाजाची मागणी कुठेतरी त्यांनी विरोध केलेला पाहायला मिळालेला होता. ओबीसी समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही पाहिजे अशी भूमिका छगन भुजबळ यांची राहिलेली आहे. यामुळे ते चांगले चर्चेत अलीकडल्या काळात राहिलेले आहेत. यामुळे त्यांना मराठा समाजाचा रोषही पत्करावा लागलाय आणि मनोज जरांगे पाटलावर त्यांनी वैयक्तिक टीका केल्यामुळे मनोज जरांगेंनी देखील छगन भुजबळावर टीका केलेली आहे. त्यानंतर त्यांनी एल्गार सभा देखील घेतल्या ओबीसीच्या आणि या एल्गार सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, ओबीसीच्या हिताचा मुद्दा छगन भुजबळांनी लावून धरला आणि यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा राज्यभरात चांगले चर्चेत राहिलेले आहेत. अगदी जालना, हिंगोली, इंदापूर या सभांना त्यांनी भाषण देऊन गाजवलं, परंतु त्यानंतर वर्धा येथील त्यांच्या सभेला गर्दी झाली नसल्यामुळे ऐनवेळी त्यांनी ही सभेला यायचं रद्द केलं. त्यामुळे देखील छगन भुजबळ चर्चेत आलेले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देखील वर्षभर राज्यात चर्चेत राहिलेले आहेत. त्यांनी सतत चर्चा घडवून आणलेल्या आहेत. ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सतत टीका देखील करण्यात आली. वेळोवेळी दावे करण्यात आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाईल. त्यामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ठाकरे गटाने त्यांच्यावर सतत आरोप करून त्यांना चर्चेत ठेवले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वेगवेगळ्या घटना हाताळल्या आहेत. बुलढाणा बस अपघात, इर्शाळवाडीची दरड कोसळण्याची घटना, मराठा आंदोलन, ओबीसीचं आंदोलन अशा मोठ्या आणि महत्वाच्या घटनांमध्ये त्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चेत राहिले. तसेच त्यांनी अलीकडेच राजस्थानमध्ये जाऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यांच्यावर ठाकरे गटाने तेव्हा टीका केली होती. तेथील एका बॅनरवर त्यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख झाला होता. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्यावर टीकेची झोड लावलेली होती. आमदार अपात्रता प्रकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद नेहमी जाईल, लवकरच जाईल अशा चर्चा अनेक वेळा झाल्या, परंतु अद्यापही ते मुख्यमंत्रीपद गेलेले नाहीये किंवा आमदार अपात्रता प्रकरणानंतर ते जाईल का नाही या गोष्टीमुळे देखील ते चर्चेत राहिलेले आहेत. मुद्दा कोणताही असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये वर्षभरात चर्चेत राहिलेले पाहायला मिळालेले आहे. यानंतरचं नाव आहे ते यादीमध्ये अजित पवार. अजित पवार हे महाराष्ट्रातील चर्चेत राहणाऱ्या राजकीय नेत्यापैकी एक आहेत. ते यंदाही चर्चेत राहिले. त्यांचे नाराजी नाट्य राष्ट्रवादीत फूट पडण्यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार, विरोधी पक्षनेते ते पुन्हा भाजप शिंदे सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांच्या दिल्ली वाऱ्या अशा एक ना अनेक गोष्टींमुळे अजित पवार चर्चेत राहिलेले आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीतही या वर्षीच्या 2 जुलै रोजी राष्ट्रवादीतील आमदारांना घेऊन अजित पवारांनी थेट राजभवन गाठलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतल्या महत्वाच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
या घटनेमुळे अजित पवार हे चांगले चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी सरकारमध्ये समाविष्ट झाल्यानंतर दिल्लीच्या वाऱ्याही केल्या. अमित शहाची वेळोवेळी भेट घेतली. दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीलाही अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थिती लावली आणि तिथं अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेव्हा अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले तेव्हा देखील अजित पवारांच्या फोटो व्हायरल होऊन चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. सरकारमध्ये सामील झाल्यानंतरही अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या. पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून ते नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आली आणि अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपदही देण्यात आलं. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार काढून अजित पवारांना दिल्यामुळे देखील अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले पाहायला मिळाले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा राज्यात तापला होता तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाल्याने ते त्यांच्या डेंग्यूची चर्चा झाली होती, बातमी झाली होती आणि त्यामुळे देखील अजित पवार चर्चेत आले. तसंच त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात अजित पवारांनी PhD वर केलेलं वक्तव्य त्यांना वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकवलेलं पाहायला मिळते. त्यामुळे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या हटके स्टाईलने नेहमी चर्चेत यावर्षी राहिलेले आहेत. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यामध्ये भाजप पक्षाचा बडा चेहरा, महत्वाचं नेतृत्व, महत्वाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे पक्ष आणि पक्षानंतरच्या उपमुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून केलेलं काम या सगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलेले आहेत. त्यांच्याविषयी देखील सकारात्मक, नकारात्मक वादाच्या चर्चा वेळोवेळी झालेल्या पाहायला मिळाल्या. त्याचप्रमाणे ते अजित पवारांनी जेव्हा सरकारसोबत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा फडणवीस जास्त चर्चेत आले होते. त्यांच्यासोबत अजित पवारही उपमुख्यमंत्री झाल्याने फडणवीसांच्या चर्चा झाल्या होत्या. तसेच मध्यंतरी फडणवीस लवकरच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा देखील चर्चा झाल्या. त्याचं निमित्त होतं भाजपच्या महाराष्ट्र X हँडलवरून अर्थात पूर्वीच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ फडणवीसांचा जाहीर करण्यात आला, पोस्ट करण्यात आला. त्यामध्ये पुन्हा येईलचा आशय होता. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील लवकरच अशा देखील चर्चा झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले होते. पण असं काही होणार नाही असं फडणवीसांनी स्वतः सांगितलं. त्यानंतर जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये जी मराठा आंदोलकावर लाठीचार्जची घटना झाली त्यामुळे फडणवीस आणि गृहमंत्री असलेले म्हणून त्यांची चर्चा झाली, त्यांच्यावर टीका करण्यात आली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्यावर टीका केली. मराठा आंदोलनामध्ये त्यांनी अलिप्त अशी भूमिका घेतल्याची चर्चा झाल्या होत्या. अशा अनेक गोष्टीमुळे यंदा फडणवीस चर्चेत राहिले आहेत. तसंच फडणवीस आता राज्य सोडून केंद्रातही जातील. त्यांना भाजप पक्ष खासदारकीची निवडणूक लढायला लावेल अशा वेगवेगळ्या तर्क वितर्कांना धरून देखील फडणवीसांच्या चर्चा झाल्या. एकंदर काय तर राज्यातील महत्वाचे नेते असलेले फडणवीस यांनी यंदाचंही वर्ष चांगल्याच प्रकारे चर्चा घडवून गाजवलेलं पाहायला मिळतंय. यानंतर चर्चेत राहिलेले नेते आहेत ते म्हणजे राहुल नार्वेकर, आपल्या विधानसभेचे अध्यक्ष. जेव्हापासून शिवसेना पक्ष फुटला त्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यामुळे ते चर्चेत आले. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांकडे निर्णय सोपवला तेव्हा कायदेशीररित्या अपात्रतेचा निर्णय घेण्यात येईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेत नाहीत, वेळ काढूपणा करत आहेत असा आरोप ठाकरे गटाने त्यांच्यावर लावला होता. या प्रकरणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. यामुळे राहुल नार्वेकर चांगले चर्चेत आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी राहुल नार्वेकरांना खडेबोलही सुनावले होते. तसंच लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश आणि आमदार अपात्रतेची सुनावणी याचे जे काही आदेश आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते राहुल नार्वेकरांना. या सगळ्या गोष्टींमुळे ते चर्चेत आले. त्यांनी वेळापत्रकही सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केलं होतं ते आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं. त्या वेळापत्रकावरूनही त्यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे नार्वेकर चांगले चर्चेत राहिले. शेवटी न्यायालयाने 31 डिसेंबर पर्यंत नार्वेकरांना सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्याप्रमाणे त्यांनी कामही सुरू केलं. आता त्यांनी 10 जानेवारी पर्यंतचा वेळ मागून घेतलाय. अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष या प्रकरणामुळे यंदा चांगले चर्चेत राहिलेले आहेत. यानंतर राज्यामध्ये चर्चेत राहिलेले नाव आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. शिवसेनेतील फुटीनंतर मागच्या वर्षभर उद्धव ठाकरे चर्चेत राहिले. देशामध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या. इंडिया आघाडीचं नामांकन झालं. त्या बैठकांमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली. त्यावेळेस ते चर्चेत आले होते.
इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना महत्व मिळाले. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर वेळोवेळी टीका केली, त्यांना धारेवर धरलं, त्यामुळे देखील ते चर्चेत राहिले. जुलै महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्याही बातम्या आल्या होत्या, त्यामुळे देखील ते चर्चेत राहिले होते. तसंच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा ज्या झाल्या त्यामध्येही उद्धव ठाकरेंच्या चर्चा ह्या सतत होत राहिल्या. त्यांना महत्वाचं स्थान देण्यात येतंय अशा देखील चर्चा राहिल्या. त्यांनी विशेष केंद्रित करण्यात येतंय असं देखील बोलण्यात आलं होतं, त्यामुळे या सभामध्ये देखील ते चर्चेत राहिलेले होते. आता अदानी विरोधात ठाकरेंनी भूमिका घेतल्याने ते चर्चेत आलेले आहेत. वेळोवेळी ठाकरेंनी शिंदेवर आरोप करून टीका करून चर्चेत राहिले. त्याचप्रमाणे शिंदेच्या आमदारांनी शिंदेच्या मंत्र्यांनी देखील ठाकरेवर आरोप केलेत, भाजपनं ठाकरेंवर आरोप केलेत, म्हणून उद्धव ठाकरे यंदा चर्चेत राहिलेले आहेत. यानंतरच्या चर्चेत राहिलेल्या नेत्या आहेत त्या म्हणजे पंकजा मुंडे. भाजपच्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यावर्षी चर्चेत राहिल्या. त्यांनी काही दिवस राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा देखील त्या चर्चेत आल्या. त्यानंतर त्या अलिप्त राहिल्याच्या नंतर सक्रिय झाल्या आणि सक्रिय झाल्यानंतर त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली. या यात्रेमध्ये त्यांनी त्यांची ताकद आणि लोकप्रियता दाखवून दिली, त्यामुळे त्यांच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. त्यांनी ठिकठिकाणी मंदिरांना भेट दिली, दर्शन घेतलं, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि यामुळे त्या चांगल्या चर्चेत आलेल्या होत्या. तसेच यावर्षी त्यांना बीआरएस पक्षाकडून थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली. तसंच भाजपमध्ये त्यांना विशेष महत्व मिळत नाहीये, डावललं जाते अशा देखील चर्चा झाल्या. त्यांच्या कारखान्यावर नोटीस देखील लावण्यात आली, त्यामुळे देखील त्या चर्चेत आलेल्या पाहायला मिळालं होतं. एकंदर काय तर भाजप त्यांना डावलतंय म्हणून इतर पक्षांकडून त्यांना वेळोवेळी ऑफर देण्यात आल्या. कोणी त्यांना पक्षामध्ये आल्यानंतर पक्षाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, तर कोणी महत्वाच्या पदाची ऑफर दिली. परंतु या सगळ्या चर्चांना नाकारून मी अद्याप कुठलाही निर्णय घेण्याचं ठरवलेलं नाहीये असं म्हणून पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. अलीकडे त्यांनी पळीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि तिथं त्यांचा एक व्हिडिओ देखील हसतानाचा व्हायरल झाला होता, त्यामुळे देखील त्या चर्चेत आलेल्या होत्या. यानंतरचे आणि 10वे शेवटचे नेते आहेत ते म्हणजे रोहित पवार. रोहित पवारही युवा नेतृत्व म्हणून चांगलेच वर्षभर चर्चेत राहिले. त्यांनी यावर्षी युवकांचे प्रश्न लावून धरून सरकारला धारेवर धरलं, त्यामुळे ते युवकांमध्ये चर्चा होत आहे. तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार जास्त सक्रिय झालेले पाहायला मिळाले. पावसाळी अधिवेशन असो की यंदाचं हिवाळी अधिवेशन असो, या दोन्ही अधिवेशनामध्ये रोहित पवार हे चर्चेच्या कुठेतरी केंद्रस्थानी युवा नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेले पाहायला मिळेल. त्यांनी पुणे ते नागपूर अशी 800 किलोमीटरची संघर्ष यात्रा काढून पेपर फुटी, बेरोजगारी आणि सरकार पदभरती करत नाहीये अशा विषयांना हात घालून युवकांमध्ये स्वतःविषयीची चर्चा घडून आणलेली आहे. अशामुळे ते यंदा चर्चेत राहिले. यामुळे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, पंकजा मुंडे हे 10 नेते यंदा चर्चेत राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मताने यंदा वर्षभरात चर्चेत राहिलेला नेता कोणता कळवा. पाहत राहा नवराष्ट्र.